या मंदिराच्या समोर एक अनोखा असा प्रवेशद्वार आहे। या मंदिराच्या प्रवेशद्वारावर भव्य दिव्य असा लाकडी नगारा देखील आहे। मंदिराच्या चहूबाजूला काळ्या बेसॉल्ट दगडाचे साधारणतः 10 फूट उंची अशी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते। ऑइल पेंटच्या रंगसंगतीमुळे आज दगडाचा रुबाब झाकलेला आहे, तरी अखंड दगडामध्ये कोरलेली ही सुबक महिरूपी अचंबित करणारी आहे। मंदिराच्या बाहेरील बाजूस प्रशस्त अशी जागा आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल व सोंड वर करून स्वागत करणारा हत्ती शिल्पकारांनी कोरलेला आहे। महिरूपाच्या वरच्या बाजूस गणपती कोरलेला आहे आणि तो महाराष्ट्रातला एकमेव आहे। अखंड महाराष्ट्रात आपल्या पत्नी रिद्धी सिद्धी सोबत कोरलेला असा गणपती येथेच पाहायला आपल्याला मिळतो। या मंदिरातील भारावून टाकणारी अजून एक गोष्ट म्हणजे दगडी दीपमाळ। एकेकाळी याच्या रोषणाईने हा परिसर काय उजळून निघाला असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो। मंदिरात प्रथम प्रवेश करताना जो लागतोय तो आहे रंगमंडप। गावातील कलाकार त्यावेळी येथे वेगवेगळे नाट्य व कार्यक्रम सादर करत होते। असे म्हटले जाते की या रंगमंडपात एकेकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर देखील येऊन गेलेले आहेत, असे आख्यायिका जुने जाणते लोक देखील सांगतात। खूप सुंदर असा रंगमंडप आपल्याला पाहायला मिळतोय, बघू शकता तुम्ही। पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अलीकडचा भाग म्हणजे सभा मंडप। त्यावेळी अनेक महत्त्वाच्या सभा या विठ्ठलासमोर होत असत। या मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना तुम्हाला 3 पायऱ्या खाली उतरून गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो। साधारणतः शंकराच्या मंदिरामध्ये अशा प्रकारचा सहरचना असते, पण येथे काहीसं वेगळं आहे। आपल्याला उजवीकडे शिवलिंग पाहायला मिळतो व खाली उतरून पांडुरंगाच्या दर्शनाला जावे लागते। असे बरं ज्यावेळी मंदिर बांधण्याचा विचार केला गेला तेव्हा शंकराचेच मंदिर बांधायचे होते, पण अचानक विठ्ठलाने
त्यांना साक्षात्कार केला व अखेर विठ्ठलाचे मंदिर साकारले। मंदिराच्या उजव्या बाजूस प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता मातेचे देखील मंदिर आहे, ज्याचे दर्शन आपण घेऊया। चला। दर्शन घेतल्याने मन अगदीच प्रसन्न होऊन गेलेलं आहे। मुंबई पुण्याच्या मध्यबिंदू असलेल्या कर्जत इकडच्या ऐतिहासिक गोष्टी आहेत, त्यांच्या पाऊल खुणा आजही तुम्हाला पाहायला मिळतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।